मित्रांनो, आत्ता मी आहे माझ्या मित्राच्या रूममध्ये. हा आहे पॅडी. एक्सप्रेशन बघू शकता का तिला. तर 3 दिवस मी या भाऊच्याच रूममध्ये राहिलो. हा माझा क्लासमेट आहे आणि आम्ही 2011 ते 14 3 वर्ष एकत्र होतो कॉलेजला. आणि भाऊ आता हैदराबादमध्ये जॉब करतात. तर यांच्या इकडेच मी 2 दिवस थांबलो. माझी इच्छा होती ह्या जनावराला घेऊन फिरायचं. काय करायचं, पोरगं जॉबला आहे IT कंपनीमध्ये, सुट्टी नसते, मोठा माणूस. त्यामुळं बॅड लक ह्याला मी एकटाच फिरलो. काय कसं नशीब काय कायचं गांडू असतं, जमत नाही. तर भाऊ, तुमचं हैदराबादमध्ये काय मत आहे तुमचं? हैदराबाद सिटीविषयी काय? मस्त सिटी आहे. एखादा व्यक्ती समजा पहिल्यांदा येऊन येणार आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. अननोन लोकही येऊ शकतात. तुम्हाला हिंदी येत असेल, इंग्लिश येत असेल, डेफिनेटली लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाही. इथले लोक खूप छान एज्युकेटेड आणि समजूतदार लोक येते. भाषेमुळे इथं ते जजमेंट करत नाही, छानपैकी तुम्हाला ट्रीट करतात. इवन बाहेरून कोण लोक आली तर त्यांना उलट ते सपोर्ट करतात. आणि हॉटेलिंगची काय व्यवस्था इथं हैदराबादमध्ये? हॉटेलचा रेट काय आहे? हॉटेलचा रेट ऑब्विसली IT पार्क आहे, ती IT सिटी आहे. सो नॉर्मली जशी तुम्हाला मुंबई पुण्याची बँगलोरची रेंज आहे त्याच पद्धतीने इकडेही मिळतात. तुम्ही हॉटेलऐवजी तुम्ही प्रेफर हॉस्टेलला करू शकता. हॉस्टेलसाठी बेस्ट वे आहे तुम्हाला. तुम्ही पर डे हां, मी तेच विचारत होतो की हॉस्टेलमध्ये पर डे रेंट मिनिमम मॅक्सिमम कितीपर्यंत जातो? मिनिमम 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंतही मिळतो तुम्हाला, ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तुम्हाला कशी हवी त्याच्यावर. काही ना प्रायव्हसी मेंटेनसाठी जशी तुम्हाला खिशाला परवडेल अशी त्या पद्धतीने. आणि जेवणाच्या बाबतीत साऊथ फूड बेस्ट आहे. राईस, करी, सांबर, बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी आणि मी रस्त्यावर असं काय बघितलं की 30 रुपये बिर्याणी. टिफिन असतात, तुम्हाला हैदराबादमध्ये जागोजागी, जसे मुंबईमध्ये गेल्यानंतर जागोजागी मील भेटतात, तसंच हैदराबादमध्ये पण जागोजागी तुम्हाला मील स्टॉल मिळतात. सगळ्यात स्वस्त आणि रिजनेबल आणि पोटभर, अनलिमिटेड पोटभर तुम्हाला जेवण मिळतं. 30 रुपये थाळीपासून ते तुम्हाला नॉनव्हेज थाळी 120 पर्यंत, 120-130 पर्यंत भेटते. नॉनव्हेज थाळीमध्ये तुम्हाला बिर्याणी, अंडा करी, मटन, चिकन, पुलाव आणि नॉर्मली तुम्हाला इकडे जे नॉर्थ साईडकडूनचे जर कोणी उत्तर भागातून येत असतील तर त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे रोटीचा. इकडे मोस्ट ऑफ दी राईस खातात, रोटीचा प्रॉब्लेम येईल. पण मिळत नाही असं नाही, कमी प्रमाणात मिळते. तू हे ना आपलं बॉईज हॉस्टेलचं रेट दर काय सांगितलं तू? 300 रुपयापासून 500 रुपयापर्यंत तुम्हाला बॉईज हॉस्टेल मिळते, पर डे मिळून जाते. त्यामध्ये काय काय? त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण राहणं आणि बाकी जेवण राहणं, नाश्ता. हा, नाश्ताही मिळतो. हां, मग 300 रुपये राहू शकतो तुम्ही. हां, ॲक्च्युली 300 रुपयामध्ये तुम्ही शेअरिंगमध्ये जाता. 400 रुपयामध्ये 2 एक शेअरिंग आहे. 500 रुपयामध्ये तुम्हाला वाटेल तर सिंगल रूम ते अलॉट करू शकता. 600-700 रुपयापर्यंतही मिळतात. डिपेंड अपॉन युअर बजेट होईल. आणि ट्रॅव्हलिंग करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन अकॉर्डिंग टू, कारण मी ट्रॅव्हलिंग केलं सेविंगसाठी, टाइम सेविंग करायचं असेल तर मेट्रो इज बेस्ट. आणि खिशाला रिजनेबल परवडणार असेल तर बस ट्रान्सपोर्टेशन. इथे TSRTCच्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या बस आहेत. AC बस आहेत, ग्रीन बसेस आहेत, इलेक्ट्रिक बसेस आहेत. त्याच्यातून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. पर डेचे पास आहेत. 120 पास, 150 रुपये पास, 200 रुपये पास, असे पास आहेत. त्या पासाने तुम्ही अनलिमिटेड हैदराबादमध्ये कुठेही जाऊ शकता, कुठेही फिरू शकता. जाणवलं की बसवाले आहेत ना, त्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट 2 प्रकारच्या बसेस आहेत. कारण की माझा असं झालं की मी इथे डेली पास मिळतो. तो किती रुपयाचा आहे? 120. आणि मी पण 120चा काढलेला, म्हणून मी 120 म्हटलेला. तर 120चा तुम्हाला डेली पास मिळतो. पण कसं काय काय वेळी पब्लिक गाडी आणि प्रायव्हेट गाडीला कन्फ्युजन आहे. म्हणजे बरोबर आहे.
काही गाड्या कसं सेमच दिसतात. सेम. आता तुम्ही कसं आहे, तू आता पुण्यात राहतो म्हणून तर जसे तुमची पुण्याची कशी महानगरपालिका जशी बस चालवते तसेच इथेही वेगवेगळी महामंडळाच्या बसेस आहेत. जसे इथे GMT आहे, अजून वेगवेगळ्या TSRTC तेलंगणा स्टेटचे रोड ट्रान्सपोर्टेशन असे वेगवेगळी महामंडळे. मग त्यांचं ते खाजगी सरकारी त्यांचे वेगवेगळे दर पडतात. त्यामुळे तुमचा तो पास ही होतो. नवीन आल्यावर जेवणाचा काय प्रॉब्लेम वाटला तुला? प्रॉब्लेम काय वाटणार नाही. हां, मग काय पण काय आपल्याला नॉर्थ महाराष्ट्रीयन थोडंसं कसं होतं जेवण इकडे, थोडंसं जेवणात तुम्हाला जो सांबरचं टेस्ट आहे तो थोडासा तुम्हाला ऑड वाटू शकतो. जो ते इकडे इमली यूज करतात, म्हणजे चिंच घालतात, आमसूल वापरतात. ती थोडीशी तुम्हाला टेस्टसाठी थोडीशी डिफरंट वाटेल. ओव्हरऑल जेवण इकडे खूप छान आहे, सुंदर आहे, लोक खूप सुंदर आहे. तर मला सांग, आता आपण आता तरी पण आता मी बऱ्यापैकी एक 8-7-8 प्लेसेस व्हिजिट केलेले. पण तुझ्यामध्ये नवीन येणाऱ्या व्यक्तीने कोणकोणते प्लेसेस व्हिजिट करावे सजेशन करू शकतो की ॲटलिस्ट हे 4-5 प्लेस तरी तुम्ही हैदराबादमध्ये आल्यावर बघितलंच पाहिजे? असं समजा 1-2 दिवसासाठी येतो व्यक्ती, त्याचं एक 4 प्लेस बघण्याची इच्छा तर कोणते सजेस्ट करा? आता तुमचं जर ओव्हरऑल सिटीमध्ये जर तुमचा फिरण्याचा प्लॅन असेल तर सिटीमध्ये तुम्हाला हुसेन सागर आहे फर्स्ट, जे तुम्ही बघायला डेफिनेटली जावं. त्याच ठिकाणी NTR गार्डन आहे, खूप सुंदर गार्डन आहे. रोज गार्डन आहे, लुमिया गार्डन आहे. हे गार्डन्स आहेत, तिथे तुम्हाला वेगवेगळे लाईट शो तसेच वॉटर शो ते पाहायला मिळतील. त्याच्यानंतरनं तुम्हाला वेगवेगळे म्युझियम आहे तिथे. सलार म्युझियम आहे, अजून 2-3 म्युझियम आहेत. त्याला तुम्ही खूप छान आहेत, सुंदर आहे ते. तिथेही जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याच्यानंतरनं तुम्ही इथे एक मोठासा फोर्ट आहे, गोलकोंडा फोर्ट, त्याला व्हिजिट करू शकता. संध्याकाळची ज्यांना नाईट लाईफ पाहायची आहे त्यांनी दुर्गम चेरूसारखा ब्रिज आहे, जिथे तो ब्रिज पाहू शकता. तिथे जाऊन तुम्ही नाईट व्ह्यू पाहू शकता. सेम त्याच वेळेस तुम्ही हुसेन सागरला गेला तर तिथेही तुम्हाला तोही पाहायला मिळेल. सगळ्यात तेही बेस्ट आहे. ओके, म्हणजे बघण्यासारखी भरपूर आहे, फक्त तुमच्याकडे पैसा पाहिजे. कारण की हैदराबाद ॲज पर माय व्ह्यू, मी पुण्यात राहिलेलो आहे, कोल्हापूरमध्ये राहिलेलो आहे, तर त्याच्या कम्पेअर थोडं कॉस्टली आहे असं मला वाटतं. ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टेशन कॉस्टली वाटेल, बाकी तुम्हाला जेवण कॉस्ट जाणवणार. जेवण नॉर्मल आहे, नॉर्मल फक्त ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तुम्हाला जाणवेल ओव्हरऑल दुसऱ्या सिटी. कारण मी अगोदरच पहिल्याच ह्याच्यात सांगितलं की IT पार्क बऱ्यापैकी आहे, डेव्हलप आहे. तिथं IT कंपनीज आहेत, मोठमोठ्या कंपन्याच आहेत. त्यामुळे इथे ट्रान्सपोर्टेशनची थोडीशी किंमत ही जादा राहणारच. आणि खाणं तर काय नॉर्मलच आहे, म्हणजे रेट लाईक आपल्या एरियात जो रेट आहे तोच रेट इथं आहे. आणि हैदराबाद असं काय फेमस आहे खाण्यामध्ये? बिर्याणी एकच, म्हणजे जेणेकरून आपण म्हणतो स्पेशालिटी बिर्याणी आहे. त्या पद्धतीने इकडे तुम्हाला चहाच्या व्हरायटीज आहेत. इराणी चहा, जाफरा चहाच्या खूप तुम्हाला इथे डिफरंट व्हरायटीज आहेत, त्या तुम्ही टेस्ट करू शकता डेफिनेटली. तुमच्या एरियात इथं आहेत का कुठं? मी आता राहतो उत्पलमधील हॉटेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्समध्ये तुम्हाला त्या प्रकारचे चहा मिळून जाईल. चालेल, भाऊंनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिली आणि त्याबद्दल भाऊंचं धन्यवाद. थँक्यू. ते पण टाकणार आहे.